जय शिवराय. या आमदारांचं कन्नड सोयगावचं काय चाललंय? फिरतायत, सत्कार घेत. मी जास्त कधी टीका त्यांच्यावर करत नाही आणि करत नव्हतो, कारण का कुठेतरी माझं मन अडकायचं. पण आता ह्यांनी जर धुवाधार बॅटिंग सुरू केली असेल तर मला पण पर्याय राहत नाही. आता थोडंसं मला असं वाटतं की त्यांना आमदार म्हणून पाहणं शिकलं पाहिजे. आता जे काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली त्याच्यामध्ये सरसकट जिराईत म्हणून मिळाली, बागायत आणि फलोत्पादन म्हणून मिळाली नाही. लाज नाही वाटत आमदारांना? उद्या झेडपी पंचायत समिती लढायची, कोणतं तोंड घेऊन जाणार लोकांकडे? कोणतं तोंड घेऊन जाणार आहे? काय लावले नाटक? परत आता विम्याचा पत्ता नाहीये आणि झेडपी पंचायत समिती लढायची, काय तर म्हणे आमची माणसं निवडून. कशी येणार निवडून? मी प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो, यांना विचारा गावामध्ये की पैसे कुठे आहेत, सरसकट जिरायत कशी लावली, बागायत आणि फलोत्पादनाचे पैसे कुठे आहेत, विम्याचे पैसे कुठे आहेत? आमदाराचं काम आहे. आपण काही खासगी त्यांच्या घरात मागत नाहीये, सरकारच्या दरबारात मागतोय. आणि आमदारांनी तिकडे वाटेल तितके राडे करून लोकांना ते मिळवून द्यायला पाहिजे. मी पोलिसांचा मार खाल्ला होता 2011 मध्ये बेदम, या लोकांना पैसे मिळावेत म्हणून. मी असं म्हणत नाही यांना पोलिसांनी ठोकावं, पण कमीत कमी यांनी काम तर करावं. आणि काम करत नसतील तर आमदारांनी शिव्या घ्यायची तयारी ठेवायला पाहिजे यांनी आता. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये यांना फिरू द्यायचं नाही. का? कारण की ह्यांनी काम नाही केलेलं. बरं, अजून एक नवीन प्रकार, प्रत्येक ठिकाणी जाऊन हळदी कुंकू. कसला हळदी कुंकू? नवरा आहे सोबत हळदी कुंकू करायला? 6 वर्ष झाले नवरा सोडून, आणि आता तुम्ही म्हणताय की हळदी कुंकू. कसला हळदी कुंकू आले? कोणतं हळदी कुंकू? आणि त्या बायकाच्या हिच्या हळदी कुंकूला जातात, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. काय हो, तुम्ही हळदी कुंकूला जाता, तुम्हाला काही वाणबीण भेटतात तिकडे? कधी विचारलं हिला की नवरा कुठे तुझा म्हणून हळदी कुंकू करत फिरते? ते असला डोगलेपणा हा सहन केला जाणार नाही. आणि इथून पुढे आता आमदारांना आमदारांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. बस झालं. धन्यवाद.